नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जीकेचे महत्त्वाचे प्रश्न बघायचे. आपण जीकेची सिरीज सुरू ठेवणार आहे. ज्याप्रमाणे आपण मराठी व्याकरण 1000 प्रश्न दिले बरं ना, 500 चे आपण 2 दिले, त्याप्रमाणे आपल्याला जीके सुद्धा द्यायचं आहे. जीकेचे आपण या अगोदर वन लाइनर बघितले, आपण वन लाइनर मिक्स मध्ये बघितलेले, ते 500 प्रश्न होते बरं ना. इतिहासाचे पण 500 आपण टाकलेले. आता आपल्याला बघायचे मिक्स स्वरूपामध्ये, म्हणजे प्रत्येक घटकावर प्रश्न होणार यामध्ये. ओके, आता बघा पहिला प्रश्न काय आहे, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कशाचं स्थान आहे? महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये वाईचे स्थान आहे. कशाचे? वाईचे स्थान. याचे पीडीएफ पण भेटणार आहे तुम्हाला, पुढे जाऊन सांगतो मी. ओके, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट. जोगेश्वरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, जोगेश्वरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यात असं विचारलंय? मुंबई उपनगर, कोल्हापूर, अमरावती, वर्धा. तर जोगेश्वरी जी लेणी आहे ती मुंबई उपनगर ह्या ठिकाणी. जोगेश्वरी लेणी कुठे आहे? तर मुंबई उपनगर. नेक्स्ट. भारत सरकारने सत्यमेव जयते, बघा महत्वाचा प्रश्न, आयएमपी प्रश्न, पेपर आला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकू शकतो. सत्यमेव जयते हे बोधवाक्य केव्हा स्वीकारलं? भारत सरकारने सत्यमेव जयते हे केव्हा स्वीकारलं? 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949, 15 जानेवारी 1950, 15 नोव्हेंबर 1949. त्याचं योग्य उत्तर काय? 26 जानेवारी 1950 रोजी आपण सत्यमेव जयते जे आपण म्हणतो ते काय केलंय? तर स्वीकारलंय. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? बघा, पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणता धर्म? हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन. काय असेल याचं योग्य उत्तर? बघा, तर याचे योग्य उत्तर काय? तर बौद्ध. योग्य उत्तर काय? तर बौद्ध ह्या धर्माशी काय तर निगडित आहे पॅगोडा हा वस्तूचा हा वस्तूचा प्रकार. नेक्स्ट. वनस्पती जीवांचा शोध कोणी लावला? वनस्पती जीवांचा शोध जे.सी. बोस, त्यानंतर डॉक्टर हरगोविंद खुराना, डॉक्टर जेम्स सिम्सन, डॉक्टर बिरबल सहानी. तर वनस्पती जीवांचा शोध लावला जे.सी. बोस यांनी लावला. आपण थोडं स्पीड मध्ये घेऊ, कारण आपल्याला प्रश्नांची क्वांटिटी जास्त घ्यायची, वेळ वाचला पाहिजे. तुम्ही अगोदर प्रश्न सोडवा, पीडीएफ आधी डाउनलोड करा ऍप मधनं, आणि मग नंतर किती बरोबर आले आणि किती चुकले यावर ऍनालिसिस करा. नेक्स्ट. भूगोल दिन केव्हा साजरा केला जातो? 14 जानेवारी, 15 जानेवारी, 16 जानेवारी या 17 जानेवारी. तर बघा, भूगोल दिन जो आहे ना, तर हा भूगोल दिन 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 14 जानेवारी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंदिरा प्रधान ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, हॉकी, टेनिस, व्हॉलीबॉल. बरेचशे विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर काय मानलं असेल? बॅडमिंटन. काही विद्यार्थ्यांनी टेनिस. बरेचशे त्यांना तेच वाटतं, बॅडमिंटन आणि टेनिस हे 2 प्रसिद्ध आहे. पण कधी कधी याच्या बाहेरचा पण प्रश्न येऊ शकतो, मग त्यासाठी आपण सराव करणं फार गरजेचं आहे. तर इंदिरा प्रधान ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी आहे? तर व्हॉलीबॉल ह्या खेळाशी काय तर संबंधित आहे. व्हॉलीबॉल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. पृथ्वीचा केंद्रभाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? सियाल, सायमा, निफे आणि शिलावरण. तर पृथ्वीचा केंद्रभाग जो आहे तो निफे ह्या नावाने ओळखला जातो. 3 नंबर. वर्धनगड हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. पाठांतर पाहिजे, वाचन चांगलं ठेवा, रिव्हिजन जास्त. तुम्ही जे पुस्तकातून अभ्यास करता त्यामधलेच प्रश्न विचारले गेलेले, फक्त आपण त्या इंटेन्शनने अभ्यास करत नाही म्हणून मार्क जातो. तर वर्धनगड जो आहे तर हा कोणत्या जिल्ह्यातला आहे? हा सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा. नेक्स्ट. संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करतात? बघा काय प्रश्न आहे, संविधानाचा असा कोणता कलम आहे जो भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क काय करतं? प्रदान करतं. कलम 17, कलम 222, कलम 21, कलम 31. आता 17 तर येणार नाही, अस्पृश्यता नष्ट आहे, बरोबर ना, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. उरले 222, 21 आणि 31. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कलम 21. कलम 21 काय करतो? संविधानाचा देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क काय करतो? म्हणून कलम 21. नेक्स्ट.
खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे म्हणलेलं आहे. बघा कोळशाचा प्रकार कोणता आहे? लिग्नाइट, बिटुमिनस, पीट आणि एबीसी सर्व. तर कोळशाचा प्रकार बघा लिग्नाइट आहे, त्यानंतर बिटुमिनस आहे आणि पीट, हे तिन्ही पण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय तर त्याचं योग्य उत्तर, कारण लिग्नाइट, बिटुमिनस आणि पीट हे सर्वचे सर्व काय आहे तर कोळशाचे प्रकार आहे, म्हणून 4 हे त्याचं योग्य उत्तर असते, लक्षात असू दे. नेक्स्ट, भारतातलं पहिलं सौरग्राम शहर हे कोणतं शहर ओळखलं जातं? बघा पहिलं सौरग्राम शहर कोणतं? मसलगा, अलुवा, बेंगळुरू आणि ह्यापैकी नाही. तर भारतातलं पहिलं सौरग्राम शहर ह्यापैकी नाहीये. मग कोणतं आहे नक्की? तर भारतातलं पहिलं सौरग्राम शहर जे आहे ते मोढेरा गुजरात आहे. काय तर मोढेरा गुजरात हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे भारतातलं काय पहिलं सौरग्राम शहर आहे, हे तुमच्या प्रश्नपत्रिकेवर लगेच लिहून घ्या. म्हणजे ह्यापैकी नाहीये बरोबर आहे, पण कोणतं हे माहित असणं गरजेचं आहे ना आपल्याला. मग ते काय करायचं, लगेच तुम्ही जो प्रश्न क्रमांक आहे 12 नंबरचा तिथं कुठेतरी लिहून घ्या, मोढेरा गुजरात हे भारतातलं पहिलं सौरग्राम शहर आहे. ओके, नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह म्हणलेलं आहे. विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह विधानसभा, विधान परिषद, राजभवन, विधान भवन. तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद मध्ये सदस्य संख्या किती? 78. आणि सदस्यांचा कार्यकाल किती असतो? बघा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. 6 वर्ष. त्यानंतर विधान परिषदेचा कार्यकाल, विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो? तर ते स्थायी सभागृह आहे. हे काय तर स्थायी सभागृह आहे, हे कधी विसर्जित होत नाही, त्याला म्हणायचं स्थायी सभागृह. हे ज्याप्रमाणे राज्यसभा आहे त्याप्रमाणे विधान परिषदे सदस्य संख्या जर विचारली तर 78 सांगायचं. सदस्य संख्या किती? 78. ओके, त्यानंतर सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष आणि विधान परिषद कार्यकाल काय तर स्थायी सभागृह. चलो नेक्स्ट, ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? क्लाउड कॉम्प्युटिंग, क्लाउड कंट्रोल, क्लाउड इंजिनिअरिंग, क्लाउड सीडिंग. तर ढगांपासून बघा, ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर क्लाउड सीडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लाउड सीडिंग. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, हरित क्रांती कशाशी निगडित आहे? ताग उत्पादन, फळ उत्पादन, दूध उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. तर हरित क्रांती जी आहे ती हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन आहे. अन्नधान्य उत्पादन. आणि महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहे? बघा महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक, हरित क्रांतीचे जनक कोण आहे? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे काय तर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक मानले जातात. ओके, त्यानंतर आपले भारताचे जर पाहू आपण स्वामीनाथन, आणि जगाचे कोण आहेत तर आपले नॉर्मन बोरलॉग हे आहेत. ओके, नेक्स्ट, भारतातला एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट कोणतं आहे? जिवंत ज्वालामुखी बेट, लक्षद्वीप बेट, बॅरन बेट, निकोबार बेट आणि दिएगो गार्सिया बेट. तर भारतातलं एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट जर कोणतं असेल काय बॅरन बेट आहे. कोणते तर बॅरन बेट. पर्याय क्रमांक 2. रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो? रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो? जमीनदार, सहकारी सोसायटी, शासन आणि शेतकरी. तर रयतवारीमध्ये जमिनीचा जो मालक आहे तो शेतकरी असतो. पर्याय क्रमांक 4. गवळणी कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि समर्थ रामदास. तर गवळणी ही कोणी लिहिली? संत एकनाथांनी लिहिली. गवळणी कोण लिहिली तर संत एकनाथ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. महात्मा फुलेंनी कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही? आता इथं मार्क जातो आमच्या विद्यार्थ्यांचा. पूर्ण प्रश्न वाचणारच नाही. पूर्ण जो प्रश्न दिलाय ना तो अजिबात वाचणार नाही, फक्त महात्मा फुलेंचं पुस्तक बघणार आणि सार्वजनिक सत्यधर्म हे उत्तर मारणार आणि इथे 1 मार्क गमावून बसता. असं नाही करायचं. आपल्याला काय म्हटलंय? नाही म्हणलेलं नाही. मग सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुलेंचं पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्यावर पोवाडा पण लिहिला होता महाराजांवर, ते पण आहे. गुलामगिरी पण आहे, पण कोणतं नाहीये तर ज्योती निबंध. ज्योती निबंध हे महात्मा फुलेंचं पुस्तक नाही.
पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय तर योग्य उत्तर असणार आहे. ज्योती निबंध. नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती? बारामाही म्हणजे 12 महिने वाहणारी नदी कोणती? बघा आता बरेचशे विद्यार्थ्यांनी याचं उत्तर काय लिहिलं असेल माहितीये? गोदावरी लिहिलं असेल. त्यांना असं वाटतं महाराष्ट्रामध्ये बारामाही किंवा सगळ्यात मोठी नदी कोणती? गोदावरी आहे. मग काहीतरी मारायचं तर गोदावरी उत्तर मारून देऊ. आलं तर आलं बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये अशी एकही नदी नाहीये की जी 12 महिने वाहते. एकही नदी 12 महिने वाहणारी नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून याचं योग्य उत्तर कोणतीही नाही. कोणतीच नदी नाहीये जी 12 महिने वाहते. त्या बाहेरच्या आहेत. ज्या दुसऱ्या असताना त्या हिम नद्या वगैरे त्या 12 महिने वाहतात. आपली अशी 12 महिने वाहते का? नाही वाहत. ओके, नेक्स्ट. 44वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? 1976, 1972, 1980, 1978. तर 44वी घटना दुरुस्ती 1978 रोजी लागू करण्यात आली. 44वी घटना दुरुस्ती केव्हा लागू करण्यात आली? तर 1978 रोजी लागू करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल किती असतो? बघा पंचायत समितीचा कार्यकाल जर म्हटलं असतं ना आपल्याला काय? पंचायत समितीचा कार्यकाळ कार्यकाळ जर म्हटलं असं तर आपण म्हटलं असं 5 वर्ष आहे. काय म्हटलं असतं? 5 वर्ष. काही मुलांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 5 वर्ष दिले. परंतु इथं काय म्हणले तुम्हाला? पंचायत समिती सभापती व उपसभापती मग उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती असणार आहे? या दोघांचा कार्यकाल आहे 2.5 वर्ष. तर 2.5 वर्ष. पंचायत समितीचा म्हटलं तर सांगा 5 वर्ष. परंतु त्या पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा जर तुम्हाला कार्यकाल विचारताय तर मात्र सांगायचं 2.5 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चलो, जास्त आकड कथा नाही. जे महत्वाचा मुद्दा आहे तेवढाच घ्यायचा. ते पेपरला येऊ शकतं. उगाच काहीतरी जास्त सांगण्यात मजा नाहीये. मन में विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहे? बघा प्रकाश मुत्याल, सुरेश मेकला, अमितेश कुमार, विश्वास नागरे. तर मन में विश्वास या पुस्तकाचे लेखक आहे विश्वास नागरे. मन में हे विश्वास. ओके, त्याच्यात प्रश्नातच आहे बघा. मन में हे विश्वास आणि काय तर विश्वास नागरे. लक्षात असू. जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? बघा सांची स्तूप बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऐकलेले. तर या सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? सम्राट अशोक, चंद्रगुप्त, सातकर्णी, गौतम बुद्ध. तर या सांची स्तूपाची जी मुळात स्थापना आहे ती सम्राट अशोक यांनी केली होती. कोणी केली होती? तर सम्राट अशोक यांनी. नेक्स्ट. सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नरने कायदा केला होता? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, विल्यम बेंटिक. तर सती प्रथा हा कायदा कधी केला होता? 1829. कोणी केला होता? लॉर्ड विल्यम बेंटिक. पण असा प्रश्न येतो आपल्याला की सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न कोणी केले असा देखील आपल्याला प्रश्न येतो. तर राजा राममोहन रॉय माहिती आहे सर्वांना. तर यांनी काय केलं होतं? प्रयत्न केले होते. राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केला. लक्षात असू द्या. सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न कोणी? राजाराम मोहन रॉय. केव्हा कायदा केला? 1829 ला. कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक. बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे, बऱ्याचदा. त्याच्यामुळे हा प्रश्न पाठ करू. ओके, नेक्स्ट. बघा ही जी पीडीएफ हवी असेल तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची तर आपण ही पीडीएफ देणार आहे तुम्हाला संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये. संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये ही पीडीएफ भेटणार आहे तुम्हाला. ही बॅच आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला आहे. 99 रुपयाची किंमत आहे. 6 महिने कालावधी, पण एवढी तुम्हाला गरज नाही. आता सध्या तुमची भरती आहे तर पीडीएफ साठी बॅच घ्या. पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, प्रश्न पहिले सोडवा. हा, यामध्ये तुम्हाला आणखीन काय भेटेल तर बघा मराठी व्याकरण 1000 PYQ. जे तुम्ही झेरॉक्स पण मारू शकता. PYQ PDF. ओके, जे तुम्ही काय ना झेरॉक्स पण मारू शकता. प्लस जे तुम्हाला आता जे आपलं जीकेचं लेक्चर चालू आहे ना जीके, तर या जीकेची पीडीएफ पण तुम्हाला भेटणार.
ओके, ह्याच याच्यामध्ये फक्त किती 99 रुपयामध्ये. फक्त तुम्हाला ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा 8329603029. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करायचा. ओके, नेक्स्ट बघा. हिराकूड योजना निर्मिती पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती झाली. म्हणजे हिराकूड योजना ही कोणत्या पंचवार्षिक मध्ये मंजूर झाली होती? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. तर हिराकूड योजना बघा, हिराकूड योजना पहिल्या योजनेमध्ये मंजूर झाली होती. कधी? तर पहिल्या. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? मोलुस्का, अॅथ्रोपोडा, इकायनोडो मार्ट आणि नेमटोडा. तर गोगलगाय जी आहे ती मोलुस्का संघामध्ये मोडते. मोलुस्का. पर्याय क्रमांक 1. माय इयर विथ इंदिरा गांधी हे पुस्तक कोणी लिहिले? PC अलेक्झांडर, P चिदंबरम, प्रणव मुखर्जी, RK धवन. माय इयर विथ गांधी, विथ इंदिरा गांधी हे जे पुस्तक आहे ते PC अलेक्झांडर यांनी लिहिलंय. कोणी? तर PC अलेक्झांडर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके? का महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्यांची संख्या आहे? सिंधुदुर्ग, रायगड, धुळे आणि नंदुरबार. तर सर्वात कमी तालुक्यांची संख्या आहे धुळे जिल्ह्यामध्ये. इथं ऑप्शन मध्ये 4 जिल्हे आहे ना, मग तुम्हाला या 4 मध्ये हे करायचे. दुसरा काही दिलाय का जिल्हा? नाही. मग सिंधुदुर्ग, रायगड, धुळे आणि नंदुरबार. मग इथं काय योग्य उत्तर असणार आहे? तर नंदुरबार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि निफाड. हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्याचा. विपश्यना जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते इगतपुरी, नाशिक या ठिकाणी. इगतपुरी, नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र राज्याच्या प्राण्याचं शास्त्रीय नाव काय? महाराष्ट्र राज्य प्राण्याचं शास्त्रीय नाव काय? राटुफा इंडिका, ओविस आरिस, बोस टॉरस आणि फेलिस लिओ. तर महाराष्ट्र राज्य प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे राटुफा इंडिका. राटुफा इंडिका. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी गटात न बसणारी नदी? दूधगंगा, पंचगंगा, गिरणा आणि वेदगंगा. बघा आता पंचगंगा जी नदी, पंचगंगा ही कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर कोल्हापूरच्या उपनद्या या दूधगंगा आणि तुमची वेदगंगा. मात्र गिरणा जी नदी आहे ती कोल्हापूरमध्ये नाहीये आणि पंचगंगेची उपनदी पण नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजतंय? पंचगंगेच्या उपनद्या कोणत्या आहेत? दूधगंगा, वेदगंगा. भरपूर आहे, घटप्रभा वगैरे. पण ह्या कोणत्या जिल्ह्यातल्या? कोल्हापूर. गिरणा आहे का? नाहीये. म्हणून ते त्याच्या गटात न बसणारी. म्हणजे 3 बसताना 1 बसत नाही. मग कोण नाही बसत? तर गिरणा नाही बसत. ओके, नेक्स्ट. सारस नगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? भंडारा, गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर. तर सारस नगरी म्हणून गोंदिया हा जिल्हा ओळखला जातो. सारस नगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया. शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1968, 1960, 1962, 1969. तर शिवाजी विद्यापीठ जे आहे त्याची स्थापना झाली 1962 ला. कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर या ठिकाणी स्थित आहे. कुठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते? पुष्कर, डेबर, सांबर आणि सुरजताल. तर भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर हे जे आहे ते कोणते आहे? तर डेबर आहे. क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. डेबर काय? तर सर्वात मोठं कृत्रिम सरोवर आहे. गोल्डन पँगोडांचा प्रदेश म्हणून कोणते शहर ओळखले जाते? जगातला प्रश्न हा. श्रीलंका, फिनलँड, म्यानमार आणि भूतान. तर गोल्डन पँगोडांचा प्रदेश म्हणून फिनलँड या देशाला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असते. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणता? हा प्रश्न मागच्या वर्षी ठाणे ग्रामीणला विचारला गेला आहे. अरवली ह्या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं? दोडा बेट्टा, बैराट, गुरु शिखर आणि एव्हरेस्ट. अरवलीतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर आहे. गुरु शिखर 1722 याची उंची आहे आणि ठिकाण विचारला सांगा राजस्थान. ठिकाण विचारलाच काय सांगा? राजस्थान. 1722 राजस्थान. नेक्स्ट. जोड्या जुळवा. ज्वारी, प्रभा, बाजरी, सबोरी, गहू, पूर्णा, हळद आणि मालदांडी. म्हणजे काय? तर ज्वारीची जात
आपल्याला पिकाची जात ही काय करायची, ही जोड्या जुळवायची आहे. तर बघा ज्वारीची मला माहिती आहे, ज्वारीची आहे मालदांडी. ज्वारीची मालदांडी म्हणजे एकचं काय 4 आहे. म्हणजे आता काय झालं तुमचं, आता हा पर्याय कट झाला, हा पण कट झाला, हा पण कट झाला. डायरेक्ट याच्यावरूनच आपल्याला उत्तर भेटतंय. एकचं 4 आहे. बाकी ठिकाणी दिलंय का? नाही दिलंय. मग संपलं. उत्तर भेटतंय आपल्याला. बाकी डोकं लावायची गरज नाहीये. तरी पण बाजरीची काय आहे? सबुरीचे, गव्हाची काय आहे? पूर्णाचे आणि हळदीची काय आहे? प्रभा. फक्त 1 आणि 4चं खालीवर केलंय. बाकी सगळं सेम दिलंय. बाकी काय केलंय? सर्वच्या सर्व सेम दिलंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतं? बघा राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक करायची आहे. ठीक आहे, हरकत नाही. भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री. तर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतं? राज्याचे राज्यपाल करतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. युनेस्कोने अलीकडेच जगातील पाणथळ शहरे म्हणजे जे पाण्याची शहरे असतात ते यादीत कोणत्या 2 भारतीय शहरांचा समावेश केला? चंदीगड आणि कोची, अहमदाबाद आणि वडोदरा, जयपूर आणि भोपाळ, इंदोर आणि उदयपूर. तर जे काही युनेस्कोने अलीकडे जगातील पाणथळ शहरे म्हणून इंदोर आणि उदयपूर ह्या 2 शहरांचा समावेश केला आहे. इंदोर आणि उदयपूर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. या 2 शहरांचा समावेश कुठे केलाय? तर जगातील पाणथळ यादीमध्ये, पाणथळ शहरांच्या यादी. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक कधी आली? वर्गीस कुरियन, एम एस स्वामीनाथन, सुधा मूर्ती, रतन टाटा. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन. कधी झाली? 1965. 1965. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामपंचायतीचे तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच. तर ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ग्रामसेवक असतात. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ग्रामसेवक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. कशाला पॉवर हाऊस ऑफ सेल? पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे ऊतीचे ऊर्जाशास्त्र म्हणतात. कशाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे ऊतीचे ऊर्जाशास्त्र म्हणतात? डीएनए, न्यूक्लियस, लायसोसा आणि मायटोकॉन्ड्रिया. तर पॉवर हाऊस ऑफ सेल हे ऊतीचे ऊर्जाशास्त्र कशाला म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया यांना म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? बघा नोबेल पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे आपले पहिले भारतीय कोण असं विचारलंय. रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, हरगोविंद खुराना, सी व्ही रमन. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? रवींद्रनाथ टागोर यांना भेटला होता गीतांजली या कादंबरी 1913 या रोजी. हे काही झालं तरी हार मानायची नाही, जिद्द ठेवायची. अभ्यास येतो वारंवार वाचा. एकदा लक्षात नाही राहणार, दोनदा नाही, तीनदा नाही, 1000 वेळा लक्षात ठेवा, पण करायची तयारी ठेवा, जिद्द ठेवा. मी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 1000 वेळा वाचल करेल, माझा अभ्यास झालाच पाहिजे. ह्या जर इंटेन्शनने तुम्ही अभ्यास करताय तर तुम्ही 100% सिलेक्ट होताय. तुम्ही जर म्हटले मला एकदाच वाचायचा हा प्रश्न जर मला किचकट वाटतं, मला नाही करायचा, तर असं होईल का? नाही होणार. लक्षात बघा. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी हे पुस्तक लिहिलं. कोणतं पुस्तक? मॅडम इन्स्पेक्टर, मॅडम सर, मॅडम कमिशनर आणि मॅडम पोलीस. तर मीरा बोरवणकर यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? मॅडम कमिशनर हे लिहिलं. क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रमथनाथ हे कोणत्या देवाचं नाव आहे? बघा विचारलेला प्रश्न हा. गणपती, विष्णू, शंकर, कृष्णा. बरेचसे विद्यार्थी गणपती नाही तर विष्णूच मारतात. ओके, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? शंकर देवाचं काय नाव आहे? ते प्रमथनाथ. प्रमथनाथ हे कोणाचं? तर शंकर देवाचं नाव आहे. नेक्स्ट. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? बघा राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय न्यायिक आयोग. तर राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. 2 योग्य उत्तर असतं. महात्मा फुलेंचा जन्म केव्हा झाला? 1827, 1890, 1828, 1840. तर बघा महात्मा फुलेंचा जन्म 1827. आणि जर तुम्हाला विचारलं निधन केव्हा झालं होतं असं जर प्रश्न आला तर 1890.
मग इथं काय करायचं, निधन लिहायचं. ओके. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला? आंबेडकरांचा जन्म केव्हा झाला? बघा 1891. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं, बाकी काही नाही. फुलेंचा जन्म 1827, फुलेंचं निधन 1890, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891. झाले की नाही तिन्ही सणावळ्या पाठ. त्यासाठी बरं, जन्म कोणत्या ठिकाणी झाला? बघा, जन्म हा कोणत्या ठिकाणी आणि निधन हे कोणत्या ठिकाणी? तर दोन्ही पण झाले पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी जन्म जरी विचारलं तरी पुणे, निधन जरी विचारलं तरी पुणे, आणि ठिकाण जर विचारलं ना त्यांचं आपलं मूळ गाव जर म्हणलं ना, महात्मा फुलेंचं मूळ गाव कोणतं, असं जर आपल्याला प्रश्न जर आला ना, तर त्यावेळी काय सांगा माहिती का? कटगुण सातारा सांगा. काय सांगा? कटगुण सातारा हे त्यांचं मूळचं गाव. जसं आपलं असतं, आपण व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त शहरामध्ये येतो, तिथं आपल्या मुलांचा जन्म होतो, तसं महात्मा फुलेंचा जन्म पुणे या ठिकाणी झाला, निधन पण पुणे या ठिकाणी, पण मूळचं गाव त्यांचं होतं कटगुण सातारा. ओके, कन्सेप्ट क्लिअर. नेक्स्ट, गोवा राज्यात स्थापन करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्ह्याचं नाव काय? बघा, तिसरा जिल्हा, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती आणि मोले. तर गोवा राज्यात स्थापन करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे कुशावती. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्याय व्यवस्था, म्हणजे कागदच नाही तिथं, काय म्हटलंय? कागदविरहित पूर्ण जिल्हा न्याय व्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? केरळ, बिहार, राजस्थान, त्रिपुरा. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? केरळ राज्यामध्ये भारतातली पहिली पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्याय व्यवस्था काय झाली तर सुरू झाली. हे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. राज्य हे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे. कोणतं राज्य ठरले असा प्रश्न विचारला आहे. गुजरात, महाराष्ट्र, केरळ का तमिळनाडू? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे राज्य विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतं? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. IMP थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलाय. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतं? जिल्हा परिषद, राज्य सरकार, पंचायत समिती की केंद्र सरकार? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राम स्तरावर ग्रामपंचायत राज्य किती स्तर आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 स्तर आहे. तर ग्राम पातळीवर काय असतं? ग्राम पातळी म्हणजे गाव पातळीवर जास्त ग्रामसभा. त्यानंतर आपला तालुका पातळीवर काय असणार आहे? पंचायत समिती. आणि जिल्हा स्तरावर याला म्हणायचं त्रिस्तरीय. जिल्हा स्तरावर काय तुमचं? जिल्हा परिषद आहे. ओके, असे तुमचे 3 स्तर दिलेले. आता बघा, 3 नंबरचा हा 1 नंबरचा स्तर आहे, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. आता गाव पातळीवर काय आहे? ग्रामसभा. तालुका पातळीवर विचारला पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर विचारलं जिल्हा परिषद. आता ग्रामपंचायतीच्या अनुदानाला मान्यता, मग गावापेक्षा मोठं काय? पंचायत समिती. मग पंचायत समिती काय करतं? तर अनुदानाला मान्यता देतं. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 3. आणि याच्यावर पण प्रश्न विचारता, बेसिक प्रश्न विचारता, जिल्हा स्तरावर, तालुका पातळीवर, ते पण आपल्याला माहिती असतं. नेक्स्ट, अंडी घालणारा सस्तन प्राणी ह्या प्राणी वर्गात मोडतो. बघा, अंडी घालणारा सस्तन प्राणी प्रोटोथेरिया, थेरिया, युथेथेरिया आणि मेटेथेरिया. याचा अर्थ काय होतो? अंडी घालणारा सस्तन म्हणजे सस्तन ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? सस्तन म्हणजे काय माहिती का? जी आई आपल्या पिल्लाला दूध पाजते. जसं आपण लहान असताना आपल्या आईचं दूध पिलो आपण, बरोबर ना? मग जी आई आपल्या पिल्लांना दूध पाजते त्याला म्हणायचं सस्तन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सस्तन. पण इथं काय? अंडी घालणारा सस्तन प्राणी म्हणजे अंडी घालणारा, नंतर अंड्याबंद बाहेर आल्याच्या नंतर ते पिल्लं आपल्या आईचं दूध पिणारच आहे, असा सस्तन प्राणी कोणता? तर याचं योग्य उत्तर काय माहिती? प्रोटोथेरिया हा प्राणी अंडी घालणारा सस्तन प्राणी आहे आणि नंतर आपल्या पिल्लांना दूध पाजतो. असे भरपूर आहे. आणखीन पण आहे, प्लॅटिपस पण आहे, तो पुढे जाऊन येणार आहे आपला. बघा, त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या. सामान्यतः सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतो. म्हणजे जसं आपण आपल्या आईच्या पोटातनं जन्म घेतो तसं सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात. परंतु प्रोटोथेरिया उपवर्गातील प्राणी अपवाद आहेत.
आता अपवाद आहे, अंडी घालतात पण आपल्या पिल्लांना दूध पाजतात. ओके, जसं सांगितलं तुम्हाला. उदाहरणार्थ प्लॅटिपस पण तसाच आहे. त्यानंतर इकिडाना हा पण आहे, ज्याला काय म्हणतात स्पायनी हे असे म्हटले जाते. तर हे दोन नाव लक्षात ठेवा, आणखी प्लॅटिपस आणि इकिडाना. ओके, नेक्स्ट म्हणजे कशाला काय म्हणते हे थोडं समजून घेणं फार गरजेचं आहे. बेसिक माहिती असावी. बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता? पालखेड, माळवा, भोपाळ की खारगाव? तर बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय, बघा पहिला विजय हा कोणत्या ठिकाणी झाला होता? पालखेड या ठिकाणी झाला होता. पालखेड, पर्याय क्रमांक 1. खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा सांगितलं तुम्हाला, बरोबर ना? मग आता जोड्या लावा सांगितलंय तर विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ देशमुख, ज्योतिराव फुले हे सगळे माहित असणं गरजेचं आहे का? नाही, सगळे माहित असणं गरजेचे नाहीये. तुम्हाला 2 जरी माहिती असेल तरी तुम्ही याचं उत्तर काढू शकता. एवढं काही अवघड नाहीये. मग आता विठ्ठल रामजी शिंदे मला पहिलं माहिती आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ किंवा हा साहित्य लिहिला. मग एकचा काय 3 आहे. एकचा 3 आहे ना. मग आता हा पण पर्याय कट होतोय, हा पण कट होतोय, हा पण कट होतोय. एका याच्यावरनच उत्तर निघतंय. म्हणजे पुढे जायची गरज नाही, आपला वेळ वाचणार आहे. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर बघा धर्मविवेचन, गोपाळ हरी देशमुख यांनी जातीभेद आणि ज्योतिराव फुले इशारा. त्याचा जोड्या लावांमध्ये असणार आहे. विठ्ठल रामजी शिंदे काय म्हणले? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, दादोबा पांडुरंग धर्मविवेचन, गोपाळ हरी देशमुख जातीभेद, ज्योतिराव फुले इशारा. समजला? कन्सेप्ट क्लिअर? चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. उत्तर पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठे? उत्तर पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय भुवनेश्वर, हाजीपूर, गुवाहाटी आणि गोरखपूर. आता मी तुम्हाला याचा चार्ट दाखवतो काढून. बघा इथं ना असं सुरुवात करायची. मध्य रेल्वे, मध्य रेल्वे. ओके, हे तुमचं मधलं ठिकाण आहे ना, हे मध्य रेल्वे. इथं आहे तुमचं सीएसएमटी. सीएसएमटी म्हणजेच काय तर मुंबई, सीएसएमटी. आता नंतर उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे, इथं पश्चिम रेल्वे, इथं पूर्व रेल्वे. इथं काय उत्तर रेल्वे, इथं आहे तुमचं दिल्ली. वरती डोक्याची बाजू आहे तिथं काय म्हणायचं? दिल्ली. त्याच्यानंतर पूर्व रेल्वे, इथं काय तुमचा कोलकाता. इथं काय कोलकाता. त्याच्यानंतर खाली काय चेन्नई. ओके, दक्षिणेला काय तर चेन्नई. आणि इथं काय तुमचं चर्चगेट आहे. चर्चगेट, ज्याला सी.डी. देशमुख यांचं नाव आहे. सी.डी. देशमुख. पश्चिम रेल्वे. कोणती रेल्वे? तर पश्चिम रेल्वे. हे लक्षात ठेवायचं. बघा मी सुरुवात कुठनं केली? मधून केली होती. ओके, मधून केली की नाही? मग मध्ये काय तर मध्य रेल्वे. मध्य रेल्वे काय? सीएसएमटी मुंबई. कन्सेप्ट क्लिअर? आता वरती डोक्याची बाजू आहे सॉरी, डोक्याची बाजू उत्तर आहे. उत्तरेला काय तुमचं दिल्ली आहे. पूर्वेला काय तुमचं कोलकाता आहे. इथं दक्षिणेला काय तुमचं चेन्नई आहे. इथं पश्चिमेला काय चर्चगेट आहे. ओके, आता आपल्याला 18 बघायचे एकूण, सॉरी 13 बघायचे आपले. 1 लाईन आपण तिकडे कव्हर केले. आता ही जी जागा उरलीत ना, एवढी जागा, याला काय म्हणायचं माहिती का? दक्षिण मध्य रेल्वे. बघा दमरे म्हणायचं याला, दमरे. द म्हणजे दक्षिण, म म्हणजे मध्य, रे म्हणजे रेल्वे. इथं आहे सिकंदराबाद. तर काय तर सिकंदराबाद, सिकंदराबाद. त्याचप्रमाणे ही एवढी जागा उरली, इथं याला म्हणायचं उमरे म्हणायचं. उमरे म्हणजे काय? उत्तर मध्य रेल्वे. इथं आहे अलाहाबाद. अलाहाबादचं नवीन नाव काय तर प्रयागराज. अलाहाबादचं नवीन नाव काय तर राजे. ओके, इथं तुमचा दमरे, सिकंदराबाद, वरती उमरे, अलाहाबाद आहे. कन्सेप्ट क्लिअर? आता ही एवढी जागा उरली तुमची जागा. आता याला काय म्हणायचं? उत्तर. तर कोणती आहे? पश्चिम आहे ना, मग उत्तर पश्चिम रेल्वे. उत्तर पश्चिम रेल्वे. इथं आहे गोरखपूर आणि हेच तुम्हाला विचारलेलं आहे. इथं काय तर गोरखपूर आहे. उत्तर पश्चिम रेल्वे. आता परत या दोघांमध्ये जागा उरली की नाही? याला म्हणायचं पश्चिम मध्य रेल्वे. पश्चिम मध्य रेल्वे. आता इथं गोरखपूर आहे. ओके, गोरखच्या हातामध्ये काय तर हाजीपूर आहे. गोरखच्या हातामध्ये काय? हाजीपूर, म्हणून याला म्हणायचं हाजीपूर. ओके, आता इथं एवढी जागा उरली जशी वरती होती त्याप्रमाणे. दक्षिण पश्चिम रेल्वे. दक्षिण पश्चिम रेल्वे इथं कोलकाताच आहे. तर काय तर कोलकाताचे. कोलकाता या ठिकाणी 3 झोन आहे. 1, 2 आणि एक मेट्रोचं पण कोलकाताच आहे. सेम इकडं उरली जागा. दक्षिण पश्चिम रेल्वे, हुबळी कर्नाटक. हुबळी कर्नाटक.
ओके. आता बघा कर्नाटक. त्यानंतर जशी या साईडला जागा होती ना, बघा आपण लिहिलं इथं पश्चिम मध्य रेल्वे, तसं इथं पण जागा आहे. याला म्हणायचं पूर्व मध्य रेल्वे. काय म्हणायचं पूर्व मध्य, पण त्याच्या अगोदर हे जसं इकडनं लिहिलं होतं ना तसं हे लिहून घ्या, सोपं जातं. बघा इथं काय उत्तर पश्चिम रेल्वे. तर पश्चिम रेल्वे इथं आहे जयपूर. इथं आहे जयपूर, त्याला म्हणायचं जय म्हणायचं. उत्तर पश्चिम काय म्हणायचं? जय म्हणायचं. जयच्या हातात काय आहे? जयच्या हातात जबलपूर आहे, म्हणजे पूर्व मध्य काय तर जबलपूर. पूर्व मध्य काय तर जबलपूर आहे. ज वरनं लक्षात ठेवा, उत्तर पश्चिम जयपूर, पूर्व मध्य जबलपूर आहे. हे एकूण 18 बघितले आपण. सॉरी, हे एकूण 13 बघितले रेल्वेचे, एकूण झाले 18 मध्ये. ओके, हे 13चे एवढे लक्षात ठेवायचं. बाकीचे वन लाईन आपल्या बॅच मध्ये दिलेले. बघा पश्चिम मध्य रेल्वे CSMT मुंबई, उत्तर रेल्वे दिल्ली, त्याच्यानंतर पूर्व रेल्वे कोलकाता, दक्षिण रेल्वे चेन्नई, पश्चिम रेल्वे चर्चगेट. कन्सेप्ट क्लिअर. आता त्यानंतर मी बघितलं दमरे, बघितलं सिकंदराबाद, उमरे बघितलं अलाहाबाद, उत्तर पश्चिम रेल्वे गोरखपूर, गोरखच्या हातात हाजीपूर, म्हणून पश्चिम मध्य रेल्वे हाजीपूर, दक्षिण पश्चिम रेल्वे कोलकाता, दक्षिण पूर्व रेल्वे पाहिजे इथं, सॉरी दक्षिण पश्चिम बरोबर आहे, दक्षिण पूर्व रेल्वे पाहिजे इथं. हा पप्पू, हा इथं पूर्व रेल्वे, इथं पूर्व, दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता, दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी कर्नाटक, पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई, उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर, जयच्या हातात जबलपूर, म्हणून पश्चिम मध्य. पश्चिम मध्य काय तर जबलपूर. ओके. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला इथं? उत्तर पूर्व म्हणलंय ना, उत्तर पूर्व. बघा उत्तर पूर्व, उत्तर पूर्व रेल्वे कोणत्या रे इथं? उत्तर पूर्व गोरखपूर आहे. उत्तर पूर्व कोणतं आहे? गोरखपूर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला एवढी गरजच नव्हती करायची. आपल्याला म्हणलंय ना फक्त असं आखून घ्यायचं, बरं ना. उत्तर पूर्व ही आहे उत्तर, ही आहे पूर्व. ओके, उत्तर पूर्व ह्या दोघांच्या मध्ये म्हणलं, फक्त एवढाच प्रश्न होता. उत्तर पूर्व रेल्वे हे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. इथं काय गोरख आहे, इथं काय गोरख आहे, पण त्यासाठी तो चार्ट असणं डोळ्यासमोर फार गरजेचं आहे, म्हणून मी तो एवढा लिहिला. बाकी उद्देश काय नव्हता दुसरा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. जोडा जुळवा. पालघर कधी वेगळा झाला? गोंदिया कधी झाला? नंदुरबार केव्हा झाला? गडचिरोली केव्हा झाला? बघा पालघर केव्हा झालाय? 2014. म्हणजे एकचं काय असणार आहे? एकचं एक आहे, एकचं एक जोड. पालघर 2014. आता गोंदिया कधी झालाय? गोंदिया, गोंदिया 1999. ओके. नंदुरबार कधी झाला? 1998. गडचिरोली कधी झाला? सॉरी, गोंदिया कधी झालेला आहे तुमचा? 3चं काय पाहिजे? 2. ओके, सॉरी 2चं 3 आहे, 2चं 3 आहे आणि 3चं 2. हा बरोबर आहे. आणि गडचिरोली कधी झालाय तुमचा? तर 1982 ला. आता बघा ठाण्यामधून कोणता वेगळा झाला? ठाण्यामधनं पालघर 2014. भंडाऱ्यामधून गोंदिया, भंडाऱ्यामधनं गोंदिया कधी रे? 1999. त्यानंतर धुळ्यामधून नंदुरबार, धुळ्यामधनं कोणता वेगळा झाला? तर नंदुरबार. कधी वेगळा झाला? 1998. आणि चंद्रपूरमधून गडचिरोली, हे पण विचारतं आपल्याला. चंद्रपूरमधनं गडचिरोली कधी वेगळा झाला? तर 1982. याचा ट्रिक आहे सजलागड मुंबईचा व नंदाई गोपाला. ट्रिक आहे सजलागड मुंबईचा व नंदाई गोपाला. एकदम सोपं, याच्यात आहे आपल्या बॅच मध्ये घेतलेले. आता एवढी काही गरज नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 ही जोडी त्याची असणार आहे. ओके. नेक्स्ट. कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? चंद्रपूर, नागपूर, नांदेड, भंडारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर. तर कडप्पा प्रकारचा जो खडक आहे, कडप्पा प्रकारचा खडक हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळणार आहे? तर तुमचा कोल्हापूर, सिंधुदुर्ग मध्ये. कोणत्या ठिकाणी? तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळतो. भीमा गोदावरी नद्यांची खोरी पर्वतरांगेमुळे अलग झाली, म्हणजे वेगळी झाली. बालाघाट, महादेव, सातपुडा, अजिंठा. तर भीमा आणि गोदावरी, बघा भीमा आणि गोदावरी ह्या 2 नद्यांची खोरे कशामुळे वेगळी झाली? तर बालाघाटमुळे वेगळी झाली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये मालवणीची काय भाषा आहे? प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी बोलली जाते? महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण आणि पठार. तर मालवणी जी भाषा आहे, मालवणी भाषा ही प्रामुख्याने कोकण या ठिकाणी बोलली जाते.
कुठं तर कोकण या ठिकाणी बोलली जाते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग. आपल्या महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या जर म्हणलं तर कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग आहे. तर सगळ्यात कमी काय तर लोकसंख्या आहे. सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही? जनावरांच्या मलमूत्रांचा वापर, वनस्पतींजन्य कीटकनाशकांचा वापर, रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर, वरीलपैकी काही नाही. तर बघा, सेंद्रिय शेती प्रकारामध्ये काय अपेक्षित नाही तर रासायनिक खत व कीटकांचा वापर. हे सेंद्रिय शेतीचा सिक्कीमचा पहिला नंबर लागतो. सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य जर विचारलं तर कोणतं आहे? सिक्कीम राज्य आहे. तर रासायनिक खत व कीटकांचा वापर इथं अपेक्षित नाहीये, ते वापरले नाही पाहिजे. नेक्स्ट, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? संसद, भारतीय जनता कायदेमंडळ, सर्वोच्च न्यायालय. तर जी काय आपल्या भारताची घटना दुरुस्ती कलम किती? घटना दुरुस्तीचा कलम आहे 368. 368 नुसार आपण घटना दुरुस्ती केली जाते. कोणत्या देशाकडनं आपण स्वीकारली? दक्षिण आफ्रिकेकडनं. दक्षिण आफ्रिका. मग हे अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. मग संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? बघा, संसद या तिघांचा समावेश होतो संसदेमध्ये. 3 जण कोण? तर बघा, एकदम सोपं आहे. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिघांचा कशामध्ये समावेश होतो? तर संसदेमध्ये. संसदेचा कलम कोणता आहे सर? 79. राज्यसभेचा कोणता आहे? 80. लोकसभेचा कोणता आहे? 81. राष्ट्रपती वेगळा आहे. ओके, लक्षात राहू द्या. 79, 80, 81. संसद, राज्यसभा, लोकसभा. एकदम सोपं. वरिष्ठ सभागृह, राज्यसभा, कनिष्ठ लोकसभा. ओके, तर घटना दुरुस्ती अधिकार कोणला आहे? संसदेला आहे. कलम 368 नुसार दक्षिण. चलो नेक्स्ट. भारतामध्ये दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह आहे. बघा, वायकोम सत्याग्रह ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वायकोम सत्याग्रह. मंदिर प्रवेश, शिक्षण हक्क, शेतकरी चळवळ, स्त्री उद्धार. तो जो काय वायकोम सत्याग्रह झाला होता हा आहे ना, मंदिर प्रवेश कशा संदर्भात झाला होता? तर मंदिर प्रवेश ह्या संदर्भामध्ये वायकोम सत्याग्रह झाला होता दक्षिण भारतामध्ये. संगणक ही माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना ही नंबर पद्धती वापरतो. कोणती नंबर पद्धती? बायनरी, ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल. तर संगणक ही माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना बायनरी, बघा, बायनरी ही पद्धत वापरतो. कोणती पद्धत वापरतो? तर बायनरी ही पद्धत वापरणार आहे. नेक्स्ट, श किरणांचा शोध कोण लावला? मेरी क्युरी, एडिसन, रॉन्जन, न्यूटन. तर श किरणांचा शोध कोणी लावलेला आहे? तर श किरणांचा शोध लावला रॉन्जन यांनी लावला. कोण लावला? तर रॉन्जन यांनी. पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू झाली? 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1962, 1 मे 1964. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 रोजी स्वीकारली. कशी आहे? तर त्रिस्तरीय आहे. त्रिस्तरीय मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 स्तर: ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. कोणते मगाशी सांगितलंय तरी पण एकदा: ग्रामपंचायत, पंचायत समिती समिती आणि जिल्हा परिषद. आणि काय तर जिल्हा परिषद. आणि कोणत्या समितीनुसार आपण पंचायत राजचा स्वीकार केलाय? तर वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रामध्ये कोणती समिती? तर वसंतराव नाईक समिती. नेक्स्ट, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता आहे? बघा, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह मर्क्युरी, व्हीनस, पृथ्वी आणि प्लुटो. तर सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह आहे तुमचा व्हीनस. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट. राजरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये? गडचिरोली, रायगड, रत्नागिरी यापैकी नाही. तर राजरप्पी धबधबा जो आहे तो तुमचा गडचिरोलीमध्ये. आता गडचिरोली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1772 मध्ये यांची पदे रद्द करून महसूल प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली दिले. नायब दिवाण, दिवाण, कलेक्टर, मामलेदार. तर 1772 मध्ये यांची पदे रद्द करून महसूल प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली दिलते. कोणाच्या? तर नायब दिवाणांच्या अधिकाराखाली दिलते, नियंत्रणाखाली.
1772 मध्ये हे जे पद होते रद्द केले, नायब दिवाण करून महसूल प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणात. तर काय याचं योग्य उत्तर नायब दिवाण हे बरोबर असणार आहे. नेक्स्ट 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कोणी रद्द केला? प्रश्न काय विचारलाय, रद्द कोणी केला? कोणता? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 मध्ये. लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, जॉन ऍडम, लॉर्ड विल्यम बेंटिक. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो होता तो लॉर्ड रिपन याने काय केला? रद्द केला. लॉर्ड रिपन यांनी काय केलं तर रद्द केला 1878 मधला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. व्हाईसरॉय यांच्या सल्लागार मंडळास काय म्हणत? इंडियन काउन्सिल, व्हाईसरॉय काउन्सिल, भारत मंत्री, इम्पेरियल काउन्सिल. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा, चेक करा एकदा. बघा योग्य उत्तर व्हाईसरॉय यांच्या सल्लागार मंडळास खालीलपैकी काय म्हणत होते? इंडियन काउन्सिल, व्हाईसरॉय काउन्सिल, भारत मंत्री, इम्पेरियल काउन्सिल. तर याचं योग्य उत्तर काय? व्हाईसरॉय काउन्सिल असं म्हणायचे. ओके नेक्स्ट. चप्राळा अभयारण्य या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने? सगळ्यांना माहिती चप्राळा जे अभयारण्य आहे, चप्राळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये. चप्राळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. पण प्रश्न बघा काय विचारलाय, ते कोणत्या नावाने ओळखलं जातं असं म्हणताय ते? प्रशांत धाम, प्रवीण धाम, प्रतीक्षा धाम, पर्यावरण धाम. तर चप्राळा अभयारण्य जे आहे ते प्रशांत धाम या नावाने ओळखलं जातं. कशाने? तर प्रशांत धाम या नावाने. नेक्स्ट. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलाय कस्तुरी मांजर. रायगड, गोंदिया, वाशिम, सोलापूर. तर कस्तुरी जी मांजर आहे ही कस्तुरी मांजर तुमची रायगड जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या नदीचा संगम कोठे होतो? नृसिंहपूर, कुंडल संगम, नातेपुते आणि पट्टदकल. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम जो आहे तो नृसिंहपूर ह्या ठिकाणी होतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला जास्त भाकड कथा नाही रे, तो प्रश्न आणि त्याचं उत्तर. जिथं गरजेचं आहे तिथं एक्सप्लेनेशन देणार आहे, जिथं नाहीये तिथं फक्त लक्षात ठेवायचं, पाठ करायचं, बदलायणार. ओके. कारण अशा आपल्याला 500 घ्यायचं, त्याचा पार्ट 1 चालू आहे हा. 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब. पण नवीन का बरं? म्हणजे पहिले कोणीतरी असणार ना, मग नवीन का बरं? तर त्याचं हिस्ट्री बघा. मीर जाफर, मीर कासिम, सिराजुद्दौला, शाह आलम. तर 1757 ला प्लासीची लढाई झाली. प्लासीची लढाई केव्हा झाली होती? 1757 ला झाली होती. आता केव्हा झाली? ओके 1757 ला. प्लासी ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. बाकी काही लॉजिक नाहीये, लॉजिक एवढंच आहे की प्लासी ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यामध्ये, तिथं ही लढाई झाली म्हणून त्याला नाव पडलं प्लासीची लढाई. बाकी तुम्ही काय म्हणणार की काय शब्द आहे? तर काही नाहीये. आपल्यासाठी नवीन आहे का? तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ना, आपल्या ठिकाण माहित नाही म्हणून. ओके. आता प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश गव्हर्नर होता, रॉबर्ट क्लाइव्ह ह्यामध्ये. आणि दुसरा कोण होता? सिराजुद्दौला. हे दोघं जण होते. आता ठीक आहे, दोघं जण होते, मग दोघांमध्ये पराभव कोणाचा झाला होता? त्या अगोदर सिराजचा सेनापती कोण होता? सिराजचा सेनापती होता मीर जाफर. सिराजचा सेनापती कोण होता? मीर जाफर. मग यामध्ये पराभव कोणाचा झाला? बघा आपण प्रश्न विचारला गेलाय, पराभव सिराजुद्दौलाचा. सिराजुद्दौलाचा हा पहिले बंगालचा नवाब होता. हा अगोदर कोण होता? बंगालचा नवाब होता. आता लक्षात घ्या, इथं महत्वाचं आहे हा, म्हणजे तुम्हाला मी ह्या प्रश्नाच्या संदर्भात प्लासीची लढाई पण एक्सप्लेन करून देतोय, म्हणजे टेन्शनच नाही. फक्त एकच विनंती, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. माझी तब्येत ठीक नाही, पण तरी पण तुमची परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं माझी एक तळमळ आहे की आपल्या महाराष्ट्रातलं गोरगरीब घराण्यातला मुलगा पोलीस झाला पाहिजे. मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे, तुमच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, म्हणून मी तुमच्यासाठी हे लेक्चर घेतोय.
म्हणून जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे. ओके, नाही तर मी याचं उत्तर लगेच सांगून पुढे गेलो असतो. पण हा प्रश्न पेपरला विचारता की प्लासी ठिकाण कोणत्या राज्यात आहे, पश्चिम बंगाल, लढाई केव्हा झाली, कोणामध्ये झाली, पराभव कोणाचा, यासाठी. तर सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब होता आणि रॉबर्ट क्लाइव्हने ठरवलं की सिराजुद्दौला सोबत आपल्याला लढाई करायची. लढाई करायची, ठीक आहे. ठिकाण ठरलं प्लासी. प्लासी कुठं, पश्चिम बंगालमध्ये. आता याने काय केलं, या रॉबर्ट क्लाइव्हने लढाई सुरू होण्याच्या आधीच संपवून टाकली. प्लासीची लढाई होऊनच दिली नाही त्यांनी, अजिबात होऊन नाही दिली. त्याने सुरू होण्याच्या अगोदर संपवली. कशी संपवली, त्या रॉबर्ट क्लाइव्हने हा सिराजचा जो सेनापती होता ना, हा मीर जाफर, तर याला पहिलेच मॅनेज केलं होतं. याला पहिलेच मॅनेज केलं. याला सांगितलं जेव्हा लढाई सुरू होईल तेव्हा तू हात वर करून द्यायचे. ज्यावेळी लढाई सुरू होणार आहे त्यावेळेस तू हात वर करायचे. तू सांगायचं मला या लढाईमध्ये सहभाग व्हायचा नाहीये, मला सहभाग घ्यायचा नाही, मी या लढाईमध्ये तटस्थ राहणार आहे. जेव्हा सेनापतींनी जर तटस्थ राहिला त्यावेळी राजा काय करणार. त्याच्यामुळे लढाई सुरू होण्याच्या पहिलेच काय झाली, संपली. हा मीर जाफर या प्लासीच्या लढाईमध्ये काय राहिला, तटस्थ राहिला. म्हणजे यांनी सहभाग घेतला नाही, म्हणून बिचारा सिराजुद्दौलाचा काय झाला, पराभव झाला आणि ह्या प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया रोवला गेला. ओके, मग आता इथं हा सेनापती बरं हा तटस्थ करायला, कारण हा रॉबर्ट क्लाइव्ह त्याला बोलला होता की मी तुला बंगालचा नवाब पद देतो, तू फक्त या लढाईमध्ये ना सिराजचा पराभव झाला पाहिजे, म्हणून तू याच्यामध्ये सहभाग घेऊ नको, मी तुला काय करल, बंगालचा नवाब करल. म्हणून प्रश्न आलाय 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली, तर मीर जाफरची केली. मीर जाफरची. पर्याय क्रमांक 1. ह्या निमित्ताने काय झालं की तुम्हाला प्लासीची लढाई पण कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके, क्वालिटी लेक्चर घ्यायचं, कमी घ्यायचे प्रश्न पण बाप घ्यायचे. ओके, एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला तर मी मान्य करणारा माणूस आहे. नेक्स्ट लेक्चरला त्याची दुरुस्ती करून 100% मी त्याच्यामध्ये काय करेल, योग्य उत्तर देईल. ओके, चलो पुढचा प्रश्न. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचं नवाब केलं. मद्रास, बंगाल, बिहार आणि ओडिसा. आता सांगितलं बंगालचा नवाब केलं त्याला. नेक्स्ट, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बघा, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय नावाने ओळखलं जाऊ लागलं. 1858, 1957, 1861, 1919. तर 1858 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण, असा प्रश्न विचारतात. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण पण विचारलं गेलेलं आहे. तर भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं. बघा, ईस्ट इंडिया कंपनीने भारताला सुरुवातीला लष्कर, युद्ध, व्यापार, शिक्षण. हुशार होती कंपनी. ब्रिटिश कंपनी होती, हुशार होती. आपल्यासारख्याने आले डायरेक्ट युद्धच करायचं. त्यांनी अगोदर काय करायचं ठरवलं, तर व्यापार करायचं ठरवलं. ईस्ट इंडिया कंपनीने काय ठरवलं असेल, तर व्यापार करू म्हणले. अगोदर व्यापार करू, थोडा पैसा जमा करू आणि मग यांच्यासोबत आपण युद्ध करू, यांचेच माणसं घेऊन यांच्यासोबत युद्ध करू, असं ईस्ट इंडिया कंपनीने ठरवलेलं होतं. मग ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, असाही प्रश्न विचारता आपल्याला. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना असं विचारतील ना आपल्याला, एकदम सोपं आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणजे मुलं असेल तर 1600 मीटर मारता, मुली असेल तर 800 मारता. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्ही पार्टी कधी करता, 31 डिसेंबरला करता की नाही. 31 डिसेंबरला काय केलं, पार्टीने केली, 1600 मारलं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, 31 डिसेंबर 1600. कोणत्या ठिकाणी झाली, भारतात का, नाही, लंडन या ठिकाणी झाली. लक्षात राहू द्या, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600. कसं लक्षात ठेवणार, 31 ला 1600 मीटर मारलं म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो. कांगारू, प्लॅटिपस, पेंग्विन, वेल. तर खालीलपैकी प्लॅटिपस जो प्राणी आहे, प्लॅटिपस हा काय करतो, अंडी घालतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे अपवाद हा आपण जे सुरुवातीला घेतलं बघा, त्याच्यामध्ये आलेला हा प्रश्न. बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदयाला 4 कप्पे. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या हृदयाला 4 कप्पे, बेडूक, मगर, शार्क आणि पाल. तर खालीलपैकी मगर जो प्राणी आहे, मगर, या मगराला किती, तर 4 कप्पे दिली याच्या हृदयाला.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना या वर्षापासून राबवण्यात येत आहे. 2014, 2017, 2015, 2016. तर प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन जी योजना आहे ही 2016 पासून राबवण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, भारतातली पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा बघा, भारतातली पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? पटियाला, ग्वाल्हेर, चेन्नई, नवी दिल्ली. काय माहित नसेल तर जे आपलं प्रचलित शहर आहे ते मारून द्यायचं, नवी दिल्ली. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आणि तेच आहे. पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा ही कोणत्या शहरामध्ये आयोजित केली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती. नेक्स्ट, महर्षी धोंडो कर्वे यांनी ज्यांच्याशी पुनर्विवाह केला त्या स्त्रीचे नाव सांगा. गोदूबाई, भामाबाई, सावित्रीबाई, तुलसीबाई. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला त्या स्त्रीचं नाव होतं गोदूबाई. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. नेक्स्ट, वनस्पतीच्या या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो बघा. भस्मीकरण, कार्बनीकरण, द्रावणीकरण, बाष्पीकरण. तर वनस्पतीच्या कार्बनीकरण ह्या प्रक्रियेने काय तयार होतो? तुमचा दगडी कोळसा. महाराष्ट्रातील संशोधन व त्यांचे साठे असलेले जिल्हे यांच्या जोड्या लावायच्या तुम्हाला. लोह खनिज, बॉक्साईट, मॅग्नीज, दगडी कोळसा. आता मग काय सांगितल्याप्रमाणे एक जरी माहिती असेल तरी उत्तर काढू शकता. आता मला लोह खनिज माहिती आहे. लोह खनिज कुठे? गडचिरोलीला. 1चं 4 पाहिजे. आहे का 1चं 4? इथं नाहीये, कट झाला. इथं नाही, हा पण कट झाला. इथं आहे, इथं आहे, या दोघांमध्ये आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. आता मला माहिती आहे बॉक्साईट कुठे? मला दुसरं पण माहिती आहे. बॉक्साईट कुठे? तर कोल्हापूरमध्ये. बॉक्साईट कुठे? कोल्हापूरमध्ये. म्हणजे 2चं 3 पाहिजे. इथं आहे का 2चं 3? नाहीये. इथं आहे. पर्याय क्रमांक 4 ही बरोबर आहे. अशा टेक्निक वापरा रे. नुसतं पेपरला म्हणजे अभ्यास करायला महत्व नाही. हे पुस्तकं पोरं पाठ करता आणि पेपरला प्रश्न का सोडवायचे हिचं आम्हाला समजत नाही. हे 100% चुकीचं आहे. हे वापरा, याच्याने वेळ वाचतो तुमचा. आता पूर्ण करून घेऊ आपण. मॅग्नीज कुठे? भंडाऱ्याला. दगडी कोळसा काय राहील तुमचा? यवतमाळ. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? दूधगंगा, वेदगंगा, धामणी, भोगावती. तर राधानगरी जे धरण आहे ते भोगावती नदीवर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यातील नाही म्हणलेला आहे? प्रश्न पूर्ण वाचा, इथं मार्क जातो. जर पूर्ण प्रश्न वाचला नाही तर 1 मार्क जातो. त्यासाठी प्रश्न पूर्ण वाचत जा. बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जलविद्युत प्रकल्प नाही म्हणलंय ना? मग आता इथं पानशेत, भाटघर, वरसगाव. पानशेत आहे का? हो आहे. भाटघर आहे. वरसगाव पण आहे. भीरा आहे का? भीरा नाहीये. भीरा कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीरा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. भीरा कुठे? तर रायगडमध्ये. जलविद्युत म्हणलं आपल्याला. हर्सल तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, गोंदिया, भंडारा. हर्सल तलाव जो आहे, हर्सल तलाव हा कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये. पर्याय क्रमांक 1. दाभोळ खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, ठाणे. तर दाभोळ खाडी जी आहे ती दाभोळ खाडी रत्नागिरीमध्ये. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतातलं पहिलं रामसर स्थळ बघा, महत्वाचा प्रश्न, आयएमपी प्रश्न विचारला जाऊ शकतो पेपरला. भारतातलं विचारलंय पहिलं विचारतं आपल्या पोलीस भरतीला, सरळ सेवेला वगैरे सगळ्या ठिकाणी. पहिलं रामसर पानक्षेत्र कोणत्या ठिकाणी? नांदूर, मधमेश्वर, चिल्का सरोवर, उलर सरोवर यापैकी नाही. तर भारतातलं पहिलं जर विचारलं तर चिल्का सरोवर सांगा. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ओडिसा राज्य. ओडिसा. आणि महाराष्ट्रातलं पहिलं जर म्हणलं तर बघा, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणतं? तर नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर किती आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर स्थळ किती आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण आहेत 3. कोणकोणते? नांदूर मधमेश्वर, त्यानंतरचा आहे तुमचा ठाण्याची खाडी, आणि तिसरं आहे तुमचं लोणार सरोवर. पानशेत म्हणजे काय असतं रे नक्की ते जाणून घेऊया आपण. पानशेत म्हणजे काय ते बघा. पहिलं चिल्का सरोवर आहे भारतातलं ओडिसामध्ये. महाराष्ट्रातलं म्हणलं तर नांदूर मधमेश्वर.
महाराष्ट्रात एकूण 3 आहे, नांदूर, मधमेश्वर, ठाण्याची खाडी, लोणार सरोवर. आता इथं काय म्हणलंय तुम्हाला चिल्का सरोवर काय आहे? ते ओडिशामध्ये आशियातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बघा, आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये याला 2019 मध्ये दर्जा दिला. कधी तर 2019 मध्ये. आणि उलर सरोवर हे जम्मू काश्मीर मध्ये असून भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. बघा, गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर विचारलं तर उलर सांगा. 1990 मध्ये याला रामसर दर्जा भेटलेला आहे. 1990 मध्ये. ओके, मग आता रामसर म्हणजे काय तर युनेस्कोने 1971 मध्ये इराणमधील रामसर शहरात दलदलीच्या किंवा पाणथळ जगांच्या संरक्षणासाठी एक करार केला होता. या कराराअंतर्गत जागतिक महत्व असलेल्या पाणथळ जागांना रामसर स्थळ म्हणून घोषित केले जातं. त्याला म्हणायचं रामसर स्थळ. ओके, कधी तर 1971 एक इराण मधलं रामसर या ठिकाणी ते. चलो नेक्स्ट. अल्बानिया ह्या देशाची राजधानी कोणती? नैरोबी, रियाद, लिस्बन, तिराना. तर अल्बानिया ह्या देशाची राजधानी कोणती माहितीये? तिराना. पर्याय क्रमांक 4. इन्सॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षात प्रक्षेपित केले जातात? इन्सॅट उपग्रह विषुववृत्तीय, वर्तुळाकार, त्यानंतर वर्तुळाकार, लंबवर्तुळ, ध्रुवीय वर्तुळाकार यापैकी नाही. तर इन्सॅट उपग्रह जे आहे, इन्सॅट उपग्रह हे विषुववृत्तीय वर्तुळाकार इथे असतात. हे या कक्षामध्ये प्रक्षेपित केले जातात. नेक्स्ट बघा, महत्वाचं आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आहे? शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये? कलम 25 ते 28, कलम 14 ते 18, 29 ते 30, कलम 32 ते 35. तर शैक्षणिक सांस्कृतिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 व 30 मध्ये समाविष्ट आहे. कशामध्ये? तर 29 व 30 मध्ये काय तर समाविष्ट केलेले आहे. हे मग पुढचे पण जाणून घ्या. 29 म्हणजे काय? अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण, त्यांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृत जतन करण्याचा अधिकार आहे. 30 काय सांगतो कलम? शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याच्या अल्पसंख्याक वर्गाचा अधिकारी. कलम 14 ते 18 काय सांगतो? समानतेचा हक्क. कलम 25 ते 28 काय सांगतो? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम 32 ते 35 काय सांगतो? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ओके, यानुसार लक्षात ठेवा. नेक्स्ट विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक काय? जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल, त्या प्रश्नांची जर पीडीएफ हवी असेल तर आपली बॅच आहे संपूर्ण पोलीस भरतीची. संपूर्ण पोलीस भरती आणि 5000 जीके बॅच आपली. 5000 जीके बॅच. ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ भेटून जाणार आहे. हे बॅच तुम्हाला पेड वाले आहे, परचेस करायची आहे. या नंबरला मला मेसेज करा 8329603029. या नंबरला मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मी तुम्हाला ॲप लिंक देईल. ॲप डाउनलोड करा. पोलीस भरती फोल्डरमध्ये जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला 5000 जीके बॅच घ्या किंवा संपूर्ण पोलीस भरती घ्या. यामध्ये तुम्हाला जी बॅच वाटते ती बॅच घ्या. त्यामध्ये आपण ही पीडीएफ दिली. अगोदर हे प्रश्न सोडवा आणि मग नंतर लेक्चर करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, अजून पण प्रश्न देणार आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक एम्पियर आहे. कॅलरी, वॅट, ॲंगस्ट्रॉम नाहीये. मग हे कोण आहे हे पण जाणून घ्या. बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक एम्पियर आहे. उष्णता मोजण्याचे एकक कॅलरी आहे. शक्ती मोजण्याचे एकक बघा, शक्ती मोजण्याचे एकक वॅट आहे. शक्ती मोजण्याचे एकक काय तर तुमचं वॅट आहे. आणि प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक अँगस्ट्रॉम आहे. जसे ते 4 पर्याय तसे त्या 4 नुसार 4 इंची माहिती लिहून ठेवा प्रश्नपत्रिकेवर. नेक्स्ट पहिली बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? पाटलीपुत्र, वैशाली, राजगृह, कुंडलवन. तर पहिली बौद्ध धर्म परिषद जी होती ती राजगृह या ठिकाणी पार पडली. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट संपूर्ण क्रांती घोषणा कोणी दिली? इंदिरा गांधी, संजय गांधी, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई. तर संपूर्ण क्रांती ही जी घोषणा होती ही घोषणा कोणी दिली तर जयप्रकाश नारायण यांनी दिली. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कामगार चळवळीचे आद्य जनक
नारायण मेघाजी लोखंडे त्यांना राव बहादूर पदवी यावर्षी देण्यात आली. केव्हा राव बहादूर पदवी दिली बघा, 1895, 1896, 1898, 1899. तर कामगार चळवळीच्या आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना जी राव बहादूर पदवी होती ही 1895 मध्ये देण्यात आली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. 1895 मध्ये त्यांना ही पदवी देण्यात आली. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही म्हणलेलं आहे. विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग आहे तर विषाणूमुळे होत नाही? देवी, रेबीज, तांजण्या, गटसर्प. तर खालीलपैकी जो तुमचा गटसर्प हा जो रोग आहे हा तुमचा विषाणूमुळे होत नाही, बाकीचे सर्व तुमचे विषाणूमुळे होता. मग गटसर्प कशामुळे होतो सर ते पण सांगा. तर हा होतो तुमचा जीवाणूमुळे. कशामुळे होतो तर जीवाणूमुळे होतो गटसर्प. ओके, बाकी तिघ पण काय तुमचे विषाणूजन्य. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आजच्या सेशन मधला. आपण असे 500 प्रश्न घेणार आहे, त्याचे पार्ट मध्ये घेणार आहे. आपण पार्ट 1 पार्ट 2 असे कंटिन्यू करणार आहे. ओके, आता बघा, रेड क्रॉस या संघटनेची स्थापना केव्हा झाली? रेड क्रॉस या संघटना महत्वाची संघटना आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न काय काय येतो? स्थापना केव्हा झाली, त्याच्यानंतर मुख्यालय विचारता आपल्याला. बघा, स्थापना, मुख्यालय आणि रेड क्रॉस दिन हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे आपल्याला. रेड क्रॉस दिन असे 3 प्रश्न आपल्याला येऊ शकतात. त्याची स्थापना केव्हा झाली? 1863. पर्याय क्रमांक 2. 84 ने, 65 ने, 64 नाही. 1863 ला रेड क्रॉसची स्थापना झाली. राहिलं काय? मुख्यालय आणि रेड क्रॉस दिन. तर बघा, याचे संस्थापक कोण आहे तर जीन हेनरी ड्युनंट. जीन हेनरी ड्युनंट हे काय या संघटनेची स्थापना केली होती. त्याचं मुख्यालय कुठे तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. काय तर मुख्यालय. उद्देश काय? युद्ध किंवा आपत्तीच्या काळात जखमींना आणि पीडितांना कोणत्याही भेदभावाशिवाय मदत करणे. म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध होणार आहे त्या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव ठेवायचा नाही. आपण काय करायचं? निस्वार्थीपणाने त्यांची मदत करायची. हा या संघटनेचा काय तर उद्देश आहे. नोबेल पारितोषिक रेड क्रॉसला आतापर्यंत 3 वेळा भेटलेला आहे. नोबेल 1917, 1944, 1963 शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच संस्थापक हेनरी ड्युनंट यांना 1901 मध्ये पहिला शांततेचा पुरस्कार भेटलेला आहे. पहिला शांततेचा म्हणलं. ओके, आणि जागतिक रेड क्रॉस दिन हा हेनरी ड्युनंट ज्यांनी स्थापना केली, जे याचे संस्थापक आहे, तर यांच्या वाढदिवसानिमित्त 8 मे रोजी काय केला जातो? रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. IMP हा. ओके, रेड क्रॉस दिन कधी केला जातो? 8 मे रोजी साजरा केला जातो. जे त्याचे संस्थापक हेनरी बघा ड्युनंट हे त्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी, म्हणून त्या दिवशी रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. पेपरला बऱ्याचदा येऊन गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, चला 100 प्रश्न आपले पूर्ण झालेत. ओके, नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद. आणि एक छोटीशी कमेंट करा चांगली.